नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आरंभ या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आपल्याला माहिती आहे आपण इंग्लिशच्या आता शेवटाकडे आलेलो आहे. यामध्ये मिसलेनियस हा जो आपला पार्ट आहे, यामध्ये आपण आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स, ॲडजेक्टिव्हज आणि ॲडव्हर्ब्स हे 4 पार्ट मागच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेले आहे. जर तुम्ही ते लेक्चर पाहिलं नसेल तर ते जाऊन लेक्चर आधी पहा. यानंतर आपण ह्या युनिटमधला जो उरलेला पार्ट आहे आपला सेंटेन्स फॉर्मेशन, त्याला काय म्हणतात टेन्स. सेंटेन्स फॉर्मेशन मध्ये स्पेशली आपल्याला काय पाहायचंय टेन्स, आणि याच्यावरच तुम्हाला क्वेश्चन्स आहेत. आणि सिंग्युलर आणि प्लुरल, सिंग्युलर अँड प्लुरल असं काय रे एक टॉपिक आहे. हे देखील 2 टॉपिक आता आपण पाहून घेऊया. म्हणजे आपला हा 7वा सब युनिट जो आहे किंवा 7वा जो युनिट आहे मिसलेनियस, हा युनिट पूर्णपणे कव्हर होऊन जाईल. चला तर मग टेन्स पाहूया आता. टेन्स मध्ये पहा, टेन्स म्हणजे काय रे? टेन्स मध्ये आपण त्याला मराठीत काय म्हणतो? काळ. मराठीत काय म्हणतो त्याला? काळ. काळ म्हणजे काय? आपल्याला एखादी कृती कधी घडत आहे, ती कधी घडत आहे हे समजतं. म्हणजे ती पूर्वी घडून गेलेली आहे, की आत्ता घडत आहे, की यानंतर घडेल, की नंतर घडेल. असं जेव्हा आपल्याला त्यातून समजतं, तेव्हा काय म्हणतो आपण त्याला? त्या वाक्याचा काळ किंवा त्या वाक्याचा टेन्स. तर टेन्सचे 3 टाइप आहेत. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. इथे लिहिलंय पहा मी. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स म्हणजे काय रे? वर्तमान काळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. प्रेझेंट टेन्स म्हणजे एखादी क्रिया जर आत्ता घडत असेल, एखादी क्रिया आत्ता घडत असेल किंवा सध्या चालू असेल, तर अशा त्याचा टेन्स काय असतो? प्रेझेंट टेन्स. एखादी क्रिया पूर्वी घडून गेलेली असेल, एखादी क्रिया पूर्वी किंवा मागच्या काही काळामध्ये घडून गेलेली असेल, तेव्हा त्याचा जो टेन्स असतो तो म्हणजे पास्ट टेन्स असा असतो. आणि त्यानंतर फ्युचर. फ्युचर म्हणजे काय? की एखादी क्रिया भविष्यात घडणार असेल, एखादी क्रिया अजून घडलेली नाही, परंतु ती येणाऱ्या भविष्यामध्ये घडणार असेल, तर अशा वाक्यांना आपण काय म्हणतो रे? फ्युचर टेन्स असं म्हणतो. इथं आपण काही उदाहरणं पाहूया, म्हणजे अजून तुमच्या क्लिअरली लक्षात येईल. सचिन प्लेज क्रिकेट. सचिन प्लेज क्रिकेट म्हणजे काय रे? सचिन क्रिकेट खेळतो. प्लेज याचा अर्थ काय होतो? खेळतो. खेळतो म्हणजे हे खेळलाय की आधी असं काही कळतंय का? नाही. किंवा पुढे खेळेल असं काही कळतंय का? नाही. त्यामुळे ह्याचा टेन्स कुठला आहे या वाक्याचा? प्रेझेंट टेन्स. आणि टेन्स हे नेहमी क्रियापदावरून ओळखायचं आपण. त्यामुळे क्रियापदांना मी हायलाइट केलेलं आहे पहा. जरा डार्क किंवा बोल्ड केलेलं आहे. सचिन प्लेड क्रिकेट. प्लेड. प्लेड म्हणजे काय रे? क्रियापदाची 3 रूपं असतात. सपोज हे प्ले आहे. प्ले हा प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. त्याचं भूतकाळी रूप होतं प्लेड. पास्ट पार्टिसिपल ज्याला म्हणतो, ते देखील प्लेड असं होतं. म्हणजे प्लेड काय रे हे? हे भूतकाळी रूप आहे. हे प्लेड काय आहे? भूतकाळी रूप आहे. त्यामुळे इथे सचिन प्लेड क्रिकेट म्हणजे सचिन क्रिकेट खेळला. सचिन क्रिकेट खेळला. म्हणजे तो आत्ता खेळतोय का रे? नाही. किंवा भविष्यात खेळेल का? नाही. मग तो खेळलाय म्हणजे क्रिया होऊन गेलेली. म्हणून हे वाक्य कशाचं झालं? पास्ट टेन्सचं झालं. त्यानंतर सचिन विल प्ले क्रिकेट. सचिन विल प्ले. विल प्ले म्हणजे काय रे? खेळेल. विल भविष्यकाळी रूप आहे. खेळेल. खेळेल म्हणजे काय करेल? तो भविष्यामध्ये खेळेल. म्हणून हे कशाचं वाक्य झालं? हे फ्युचर टेन्स याचं वाक्य झालं. त्यानंतर आय ईट अ मँगो. मी आंबा खातो किंवा खाते. मी आंबा खाते असं जर म्हटलं किंवा मी आंबा खातो, काही म्हणा तुम्ही. तर खातो म्हणजे काय रे? मी आता खातोय किंवा ती क्रिया होऊन गेलेली नाही आहे किंवा ती क्रिया भविष्यात घडणार नाहीये. ती क्रिया आता घडत आहे. म्हणून काय? की याचा टेन्स जो आहे तो आहे प्रेझेंट टेन्स किंवा वर्तमान काळ. नंतर आय एट अ मँगो. आता ईट पहा. ईटचं काय होतं रे? ईटचं दुसरं रूप असतं एट. ईट, एट आणि इटन असं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ईट, एट आणि इटन हे आत्ता लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण हे 8वीच्या आसपास तुम्हाला लागेल. आत्ता ते लागणार नाही. आता फक्त एवढंच लक्षात ठेवा, आय एट अ मँगो म्हणजे काय? मी आंबा खाल्ला. एट म्हणजे काय रे? खाल्ला. ॲटलीस्ट भूतकाळी रूप तरी तुम्हाला माहिती पाहिजे एखाद्या क्रियापदाचं. मग खाल्ला म्हणजे काय होतं यातनं? भूतकाळ सिद्ध होतो. आय विल ईट म्हणजे मी खाईल. आय विल ईट. विल म्हणजे काय रे? मी भविष्यात खाईल. म्हणून हा काय रे? भविष्यकाळ आहे. तसेच शी राइट्स अ लेटर. ती काय करते? पत्र लिहिते. पत्र लिहिते. म्हणजे हा वर्तमान काळ आहे. आता राइटचं काय होतं रे? पास्ट टेन्स. राइटचा पास्ट टेन्स होतो रोट. राइटचा पास्ट टेन्स होतं रोट. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. रोट म्हणजे लिहिले. तिने पत्र लिहिले.
लिहिले. म्हणून लिहिले काय झालं रे? भूतकाळ झालं. शी विल राईट अ लेटर. शी विल राईट अ लेटर. विल राईट म्हणजे काय रे? लिहिलं. ती पत्र लिहिलं असं म्हणायचं. म्हणून हा काय झालाय तुमचा भविष्य. तर अशा पद्धतीने टेन्स आहे आणि खूप सोपं आहे. याच्यावरचे प्रश्न खूप सोपे आहेत. त्यामुळे आता तुम्हाला याचं जास्त लोड घ्यायचा किंवा टेन्शन घ्यायची गरज नाही. त्याच्यावरचे प्रश्न एकदा पाहूया म्हणजे तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की किती सोपे प्रश्न याच्यावर विचारले जातात. पहिला प्रश्न पहा. सिलेक्ट अ करेक्ट अल्टरनेटिव्ह. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ही डॅश अ लेटर येस्टरडे. ही डॅश अ लेटर येस्टरडे. आता मला सांगा इथे वाक्यामध्ये तुम्हाला येस्टरडे हा शब्द दिसतोय. वाक्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? येस्टरडे. येस्टरडे म्हणजे काय रे? काल. येस्टरडे म्हणजे काल. म्हणजे कुठला काळ दाखवतोय आपल्याला? हा भूतकाळी रूप आहे येस्टरडे. काल म्हणजे भूतकाळ होऊन गेलेला आहे. म्हणजे इथं जे कुठलंही क्रियापद येईल ते कसं असलं पाहिजे रे? ते भूतकाळी रूपात असलं पाहिजे. आता खाली शोधूया आपण भूतकाळी रूपात कुठलं आहे. राईट्स. राईट्स हे वर्तमान काळ रूप आहे. वर्तमान काळ. मी तुम्हाला सांगितलं होतं. राईट, रोट. राईटचं काय होतं? रोट होतं. हे भूतकाळी रूप झालं. आणि राईट काय आहे? वर्तमान काळात. वर्तमान काळातलं रूप. अशा पद्धतीने राईट हे येणार का मग इथं? नाही. हे राईट्स आणि हे राईट पण येणार नाही आणि रायटिंग पण येणार नाही. कारण हे तिन्ही आता हे वर्तमान काळाचे पण पुढे टाईप असतात. वर्तमान काळाचे टाइप्स असतात. जसं की साधा वर्तमान काळ हे तुम्हाला नाहीये परंतु तुम्हाला एक आयडिया यावी इथं म्हणून मी सांगतो. वर्तमान काळाचे 3 टाइप असतात. साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. अशा पद्धतीने हे ज्या टाइपचे उदाहरणं आहेत. म्हणून राइट्स हे देखील वर्तमान काळातलं आहे. राइट हे देखील वर्तमान काळातलं आहे आणि रायटिंग म्हणजे चालू वर्तमान काळातलं आहे. म्हणजे हे देखील वर्तमान काळातलं आहे. परंतु रोट, रोट दुसरा ऑप्शन हा काय रे? भूतकाळी आहे. भूतकाळ आणि तेच आपल्याला काय रे? उत्तर पाहिजे. म्हणजे इथं मी लिहू शकतो. ही रोट अ लेटर येस्टरडे. त्यांनी काल पत्र लिहिले. अशा पद्धतीने आपला अर्थ देखील पूर्ण होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. अशा पद्धतीने टेन्स तुम्हाला विचारलं जाणार आहे. पुढे पहा. व्हॉट विल यू राईट इन द फॉलोइंग टाइमलाईन. आता खाली काही तुम्हाला टाइमलाईन दिलेली. म्हणजे काय टाइमलाईन दिली रे इथे पहा. प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. म्हणजे प्रेझेंट पासून पास्ट कडे, पास्ट पासून फ्युचर कडे अशी टाइमलाईन दिलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्ही काय लिहाल असं त्यांनी विचारलंय. आता इथे प्रेझेंट साठी दिलेले आपल्याला फाइंड. तर पास्ट साठी काय असेल आणि फ्युचर साठी दिले विल फाइंड. तर मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला ऍटलिस्ट 2 रूप तरी माहिती पाहिजे. फाइंड म्हणजे काय रे? फाइंड म्हणजे शोधणे. फाइंड म्हणजे शोधणे आणि हे वर्तमान काळात आहे. वर्तमान काळात आहे. त्याचं भूतकाळी रूप कसं होईल रे? फाइंडचं फाउंड. फाउंड म्हणजे शोधले. शोधले म्हणजे आधी शोधलंय. भूतकाळात शोधलंय. याचं रूप कुठलं आहे? हे भूतकाळी रूप आहे. त्यामुळे इथं कुठला शब्द येऊ शकतो रे? फाउंड हा शब्द इथे येऊ शकतो. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे क्रियापद आणि त्याचे भूतकाळी रूप हे तुम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. यासाठी वाटल्यास आपण त्याचा एक तक्ता बनवून आपल्या ऍपमध्ये फ्रीली ती पीडीएफ तुम्हाला अवेलेबल करून देऊ. त्यामध्ये तुम्ही ते शब्द वाचून घ्या. सिलेक्ट अ सुटेबल फ्रेज फॉर द गिवन सेंटेन्स. डॅश देअर लिव्ड अ किंग. डॅश देअर लिव्ड अ किंग. लिव्ड. आता मेन शब्द याच्यातला लिव्ह आहे. लिव्ह म्हणजे राहणे आणि लिव्ड हे काय आहे त्याचा भूतकाळ आहे. लिव्ड हे काय त्याचा भूतकाळ आहे. तर एक लक्षात आलं असेल हे वाक्य काय रे? भूतकाळी वाक्य. म्हणजे आपण म्हणत नाही का फार पूर्वी तिथे एक राजा राहत होता. फार वर्षापूर्वी तिथे एक राजा राहत होता. असंच हे वाक्य आहे. तर फार वर्षापूर्वीसाठी मग इथं कुठलं फ्रेज आता आपण यूज करणार आहे हे लक्षात घ्यायचं आपल्याला. फ्रेज म्हणजे काय रे? फ्रेज म्हणजे सिंगल शब्द नसतो तर शब्दांचा समूह असतो. शब्दांचा समूह असतो. लॉंग लॉंग अगो. लॉंग लॉंग अगो देअर लिव्ड अ किंग असं म्हणू शकतो का? तर डेफिनेटली आपण हे म्हणू शकतो. त्यामुळे एक हेच आपलं उत्तर आहे. लॉंग लॉंग अगो म्हणजे फार वर्षापूर्वी. फार वर्षापूर्वी. मेनी इयर्स फ्रॉम नाव म्हणजे इथून पुढं खूप वर्षांनंतर. हे नंतर होते म्हणजे हे भविष्य काळात जाते. हे कुठल्या काळात जाते रे? हे भविष्य काळात जाते. त्यामुळे हे जमणार नाही. आपल्याला भूतकाळी रूप पाहिजे. डे आफ्टर टुमॉरो. डे आफ्टर टुमॉरो म्हणजे काय? उद्या नंतरचा पुढचा दिवस. काय रे? परवा. हे देखील भविष्य काळातलं आहे. जस्ट नाव म्हणजे आता. आता राहत होता का राजा? आता असं नाही म्हणत आपण. फार वर्षापूर्वी राहत होता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हेच आपलं उत्तर बरोबर आहे. आता टेन्स वरचा शेवटचा प्रश्न पहा. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आय विल गिव्ह इट बॅक टू यू. आय विल गिव्ह इट बॅक टू यू डॅश.
आय विल गिव्ह इट असं म्हटलं पहा. आय विल म्हणजे काय रे, हे भविष्य काळात असणार आहे. विल जिथे येतं, विल किंवा शाल, विल किंवा शाल जिथे येतं ते वाक्य भविष्य काळामध्ये जातं. भविष्य काळ. म्हणून हे वाक्य भविष्य काळात जर असेल तर येणारा पुढचा शब्द पण कसा असावा रे, भविष्य काळातला असावा. आता येस्टरडे, येस्टरडे म्हणजे काल. काल म्हणजे हे भविष्य काळ आहे का? नाही. हा कुठला काळ आहे? हा भूतकाळ आहे. लास्ट वीक, लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात. लास्ट वीक म्हणजे मागच्या आठवड्यात. आठवड्यामध्ये. हे देखील काय आहे रे? भूतकाळ आहे, कारण मागचा आठवडा म्हटलंय. टुमारो, टुमारो म्हणजे उद्या. टुमारो म्हणजे उद्या. मग उद्या डेफिनेटली इथं येऊ शकतो. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे, उद्या. आणि लॉंग लॉंग अगो म्हणजे फार वर्षापूर्वी, हे देखील काय होतं रे? फार वर्षापूर्वी. हे देखील काय होतं रे तुमचं? भूतकाळामध्ये जातं. म्हणून पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर बरोबर आहे. आता याच्यामधलं शेवटचा पार्ट, मिसलेनियस हा जो टॉपिक आपण पाहत होतो किंवा सेकंड लास्ट युनिट जो पाहत होतो, त्याच्यामधला हा शेवटचा पार्ट म्हणजे सिंग्युलर आणि प्लुरल. सिंग्युलर याला मराठीत आपण काय म्हणतो रे? एकवचन. याला काय म्हणतो मराठीमध्ये? एकवचन असं म्हणतो. तेच प्लुरल याला काय म्हणतो मराठीत? अनेकवचन. याला काय म्हणतो मराठीत? अनेक वचन. अशा पद्धतीने सिंग्युलर आणि प्लुरल असे इथं आपण 2 टेबल बनवले ऍक्च्युली. तुम्ही लक्षात घ्या. 2 टेबल आहेत. म्हणजे इथं हा एक टेबल आहे सिंग्युलर आणि प्लुरलचा आणि इथं अजून एक टेबल दिलेला आहे आपण सिंग्युलर आणि प्लुरलचा. हे एवढे शब्द बऱ्यापैकी खूप होऊन जातात. हे शब्द व्यवस्थित पाठ करा. याच्यावरच आधारित तुम्हाला क्वेश्चन्स येतील. जसं की आपण म्हणतो एक डॉग. डॉग म्हणजे कुत्रा. डॉग म्हणजे कुत्रा. एक डॉग तर अनेक काय रे? डॉग्स. अनेक डॉग्स. डॉग्स म्हणजे कुत्रे. वन ट्री. वन ट्री, मेनी ट्रीज. असं आपण याला पाठ करायचं आहे. वन ट्री, मेनी ट्रीज. वन हिरो, मेनी हिरोज. आता इथं पहा, डॉगचं डॉग्स होताना काय लागले रे? फक्त त्याला एस हा प्रत्यय लागलेला आहे. त्याला काय लागलाय? फक्त एस. डॉग्सला एस हा प्रत्यय लागलाय. ट्रीज साठी पण देखत ट्री आहे तसंच आहे, त्याला फक्त एस हा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे काही शब्दांचं अनेकवचन करताना काय होतं रे? त्याला एस हा प्रत्यय लागतो. आता पुढे हिरो आणि मँगो पहा. हिरोचं काय झालंय रे? हिरोज झाले. हिरोज मध्ये ईएस हा प्रत्यय लागलाय. आणि मँगो, मँगो मध्ये काय रे? मँगो मध्ये देखील ईएस हा प्रत्यय लागलाय. म्हणजे काही शब्दांचं प्लुरल फॉर्म होताना काय होतं रे? त्याला ईएस हा प्रत्यय लागतो. वन हिरो, मेनी हिरोज. हिरो म्हणजे नट. वन मँगो, मेनी मँगोज. त्यानंतर फोटो, फोटो, रेशो यांना देखील काय झालंय रे? एस प्रत्यय लागलेला आहे फक्त. एस प्रत्यय लागलेला आहे. वन फोटो, मेनी फोटोज. वन रेशो, मेनी रेशोज. रेशोज म्हणजे प्रमाण. रेशोज म्हणजे प्रमाण. किंवा जे आपण अंश आणि छेद असं लिहितो 4/5 याला म्हणायचं रेशो. आणि असे अनेक रेशो जर एकत्र केले तर त्याला म्हणायचं रेशोज असं म्हणायचं. एस प्रत्यय लावायचं त्याला. आता काही शब्दांचं वेगळं होतं पहा. आता जसं की नाईफ आणि हाफ. नाईफचं काय होतं रे? एफ कॅन्सल होतोय, त्याच्याऐवजी व्ही येतोय आणि पुढे ईएस लागतोय. ईएस, नाईव्ज असं होते. त्याचा उच्चार कसा करायचा? नाईव्ज. तर हे पाठच करायचं तुम्हाला. नाईफचं नाईव्ज. नाईफ म्हणजे चाकू. नाईफ म्हणजे आपला चाकू. त्याचं काय होतं रे? नाईव्ज असं होतं. हाफ, हाफ म्हणजे अर्धा. हाफ म्हणजे अर्धा. आणि त्याचं काय होणार रे? हाव्ज. हाव्ज असं त्याचा उच्चार करायचा. हे 2 पाठच करायचे तुम्हाला. हे थोडे वेगळे आहेत. ग्रीफ, ग्रीफ म्हणजे दुःख. ग्रीफ म्हणजे काय रे? दुःख. तर ग्रीफचं काय होतं रे? ग्रिप्स असं होतं. इथे एफचं व्ही होत नाही. म्हणून हे एक वेगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. ग्रीफचं काय होतं? ग्रिप्स असं होतं. रूफचं काय होतं? रूप्स असं होतं. रूफ म्हणजे छप्पर. रूप म्हणजे छप्पर. एक छप्परात तर अनेक छपरे असं आपण म्हणू शकतो. स्टोरी, स्टोरीचं काय होतं रे? तिथं वाय आहे शेवटी. वाय असताना वायचं काय झाले रे? आय झाले आणि त्याला ईएस लागलाय. म्हणजे आय ई एस हे प्रत्यय लागतात. स्टोरीचं काय झालं? स्टोरीज असं झालं. स्टोरी म्हणजे गोष्ट. एक गोष्ट अनेक गोष्टी. वन स्टोरी, मेनी स्टोरीज. वन सिटी, सिटीला पण काय केलंय रे? आय ई एस लागले शेवटी पहा. वन सिटी, मेनी सिटीज. वायचं काय झालंय? आय झालाय आणि ई एस असं लागलंय. म्हणजे वन सिटी, मेनी सिटीज. अशा पद्धतीने हे 2 शब्द सारखे आहेत. हे 2 शब्द सारखे आहेत. ग्रीफ आणि रूफ. असं तुम्ही ग्रुपने लक्षात ठेवलं तर तुम्हाला ते सोपं जाईल. आता काही शब्द असे असतात की ज्यांच्यामध्ये चेंज होतच नाही. वन फिश, मेनी फिश होतं. फिशेस वगैरे असं म्हणायचं नाही. वन फिश, मेनी फिश. फिश म्हणजे मासा. मराठीत जरी त्याला आपण मासे म्हणत असलो तरी तो वन फिश, मेनी फिश असंच म्हणायचं.
त्यामुळे हे दोन शब्द सारखे आहे कारण ते बदलत नाहीत. त्यानंतर फंगस. फंगस म्हणजे काय रे? आपली बुरशी. फंगस म्हणजे जे बुरशी किंवा मशरूम वगैरे तुम्ही पाहिलं असेल ते फंगस पासून बनलेलं असतं. तर फंगस त्याचं अनेक वचन काय होतं? फंगाय. त्याचं अनेक वचन काय होतं? फंगाय. तर ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑक्स. ऑक्स म्हणजे बैल आणि त्याचं काय होतं रे? ऑक्सन. काय होतं? ऑक्सन होतं. ऑक्सेस नाही होत. ऑक्सेस होत नाही हे लक्षात ठेवायचे. ऑक्सन असं होतं. ऑक्सन. हे बरोबर आहे. ऑक्सन बरोबर आहे. ऑक्सेस चुकीचं आहे. त्यामुळे हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ऑक्सचं काय होतं? ऑक्सन असं होतं. त्यानंतर फूट. फूट म्हणजे आपला एक पाय आणि फिट म्हणजे काय रे? एक पाय आणि एक पाय. परंतु इंग्लिशमध्ये त्याला म्हणायचं फिट असं म्हणायचं. काय म्हणायचं? फिट. तसं यासारखाच एक शब्द आहे पहा, टूथ. टूथ म्हणजे एक दात आणि टीथ असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा अनेक दात. आपल्या तोंडामध्ये अनेक दात असं म्हणून त्याला टीथ म्हणतो आपण. आणि दात जर पडला, एक दात पडला तर आपण काय म्हणतो? टूथ पडला आपला असं असं आपण म्हणू शकतो. आता वुमेन. वुमन. वुमनचं काय होतं रे? विमेन. इथं जे ए आहे त्याचं एचं ई होतंय. हे विमेन झालं. जसं मॅनचं काय होतं रे? मॅनचं फक्त काय होणार? मेन होणार. तसं याला फक्त वुमन जोडलं तर वुमन आणि वुमेन असं होतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. की. कीचं काय होतं? कीज होतं. एस लागलाय प्रत्यय फक्त. टॉयचं काय होणार? टॉईज असं होणार. वन टॉय, मेनी टॉईज. आता काही शब्द जे असतात ना ते असे कंपाऊंड फॉर्म मध्ये असतात. म्हणजे ते 2-3 शब्दाचे मिळून एक शब्द बनलेला असतो. तर अशा शब्दांचं कसं करायचं? तर हे 4 शब्द तुम्ही पाठ करा. सन इन लॉ. सन इन लॉ म्हणजे काय रे? जावई. सन इन लॉ म्हणजे काय? जावई. आता सन इन लॉ काय होणार? सन्स इन लॉ. सन्स इन लॉ म्हणजे एक जावई, अनेक जावई. सन्स. सनचं काय झालं फक्त? सन्स झालं. बाकी इन लॉ आहे तसंच राहिलं. कमांडर इन चीफ. एक कमांडर इन चीफ, अनेक कमांडर्स. कमांडर्स इन चीफ. इथे एस लागलेला आहे पहा. वेगळं दिसत असेल तुम्हाला. कमांडर्स इन चीफ. त्यानंतर स्टेप मदर. वन स्टेप मदर, मेनी स्टेप मदर्स. स्टेप मदर्स झालं. मेड सर्वंट. मेड सर्वंटचं काय होणार रे? मेड सर्वंट्स असं होणार. मेड सर्वंट्स. एस प्रत्यय लागणार. तर हे 4 शब्द कंपाऊंड फॉर्म मध्ये आहेत. हे थोडे वेगळे आहेत. हे तुम्हाला काय करायचे? व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे. अशा पद्धतीने शब्द जे आहेत ते 24 शब्द मी तुम्हाला दिलेले आहेत. हे 24 शब्द व्यवस्थित करा. याच्या बाहेर बऱ्यापैकी तुम्हाला क्वेश्चन येणार नाही. त्याच्यावर आलेले क्वेश्चन्स आपण पाहून घेऊया. चूज द मिसमॅच पेअर. चूज द मिसमॅच पेअर फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. मिसमॅच पेअर आपल्याला शोधायचं. डिअर, डिअर. तर डिअर म्हणजे काय रे? हरिण. डिअर म्हणजे काय? हरिण. एक हरिण, अनेक हरण असतात परंतु त्याला इंग्लिशमध्ये डिअरच असं म्हणतात. म्हणजे हे प्लुरल फॉर्म आहे का? तर हे डेफिनेटली डिअरचं प्लुरल फॉर्म डिअरच असं होतं. स्टुडंट म्हणजे एक विद्यार्थी. स्टुडंट म्हणजे एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थ्याचं काय होतं? अनेक विद्यार्थी होतात ते स्टुडंट्स होतात. तर हे देखील बरोबर आहे. माऊसचं काय होतं? माऊसचं माईस. माऊसचं माईस. एक उंदीर, अनेक उंदरे. माईस म्हणजे उंदरे आणि माऊस म्हणजे उंदीर. तर हे देखील बरोबर आहे. इथं पहा ऑक्स आणि ऑक्सेस. इथं मात्र आपण पाहिलं होतं ऑक्सचं काय होतं रे? ऑक्सन होतं. ऑक्सचं काय होतं? ऑक्सन होतं. ऑक्सेस होत नाही. म्हणून हे डेफिनेटली चुकीचं आहे आणि ती मिसमॅच पेअर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. पुढे पहा. फाइंड आउट द ऑड टर्म. ऑड टर्म तुम्हाला फाइंड करायचंय. थाय. तर थाय हा शब्द कसा आहे रे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर. थाय म्हणजे मांडी. थाय म्हणजे मांडी. एक थाय, अनेक थाईज, मांड्या. त्यानंतर डिअर. डिअर म्हणजे हरिण. आता हे हरिण एक वचनात पण आहे आणि हे अनेक वचनात पण आहे. याला आपण प्लुरल देखील घेऊ शकतो. थीव्स. थीव्स म्हणजे काय रे? चोर. हे अनेक चोर होतात. थीव्स. एक वचनी काय होतं त्याचं? थीफ असं होतं. थीफचं काय होतं? थीव्स. चोर. त्यामुळे हे प्लुरल फॉर्म मध्ये आहे. हे प्लुरल किंवा अनेक वचन ह्या फॉर्म मध्ये आहे. ऑक्सन म्हणजे काय? एक ऑक्स असतो, अनेक ऑक्सन असतात. म्हणजे हे देखील काय याचं प्लुरल फॉर्म आहे. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर डिअर, थीव्स आणि ऑक्सन हे तीनही प्लुरल फॉर्म मध्ये आहे. परंतु थाय मात्र हे डेफिनेटली सिंग्युलर फॉर्म मध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. कारण ते ऑड टर्म या सगळ्यांमध्ये बनतं. चूज द मिसमॅच पेअर ऑफ द फॉलोइंग. मॅन, मेन. बरोबर आहे का? मॅनचं मेन होतं का? प्लुरल फॉर्म होतं. डिअरचं डिअर होतं का? डेफिनेटली होतं. कारण आत्ताच आपण पाहिलं हरिणचं हरिण म्हणजे डिअरचं डिअरच राहतं आणि ते फुल फॉर्म असतो. जसं फिश. फिशचं काय होतं रे? फिशच राहतं. लीफ. लीफ म्हणजे काय? पान. लीफ म्हणजे काय? पान. याचं प्लुरल फॉर्म मात्र काय होतं रे? लीव्स असं होतं. लीव्स, पाने. एक पान, अनेक पाने.
त्यामुळे हे काय रे इथे मिसमॅच पेअर आहे, त्यामुळे हे चुकलेलं आहे. ऑक्स ऑक्सन बरोबर आहे का रे? आत्ताच पाहिलं आपण ऑक्सचं काय होतं, ऑक्सन होतं. डेफिनेटली हे बरोबर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे मिसमॅच पेअर आहे आणि म्हणूनच ते आपलं उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आतापर्यंत काय केलं आपण, पूर्ण जो भाग आहे तो कम्प्लिटली व्यवस्थित पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित पाहिला आता तर आपला युनिट 7 जो आहे तो आपण व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे आणि खूप महत्वाचा आहे. याच्यावर क्वेश्चन्स येतात, बऱ्यापैकी मुलं चुकण्याचे चान्सेस असतात. याची आपण भरपूर सारी प्रॅक्टिस आपल्या टेस्ट सिरीज मधून पण करून घेणारच आहोत, त्यामुळे त्याचं तुम्ही टेन्शन किंवा काळजी करू नका. तो आपण आर्टिकल कव्हर केलंय, प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, ऍडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण, टेन्सेस म्हणजे काळ आणि सिंग्युलर प्लुरल म्हणजे काय, एकवचन अनेक वचन, हे देखील आपण आता व्यवस्थितरित्या कव्हर केलेलं आहे. आता आपला इंग्लिश मधला फक्त एकच शेवटचा पार्ट बाकी आहे, तो म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. ते कॉम्प्रिहेन्शन आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करून घेऊया. अशा पद्धतीने तुमचं इंग्लिश देखील व्यवस्थितरित्या कव्हर होईल. चला तर मग भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.